जय भीम. प्रबुद्ध नायक लेखक प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा यांचा जीवन प्रवास या सदराखाली आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर लेखक, साहित्यिक, चळवळीतली भरपूर लोक तुमच्या आयुष्यामध्ये आलेत. त्यामध्ये असा कुठला एखादा साहित्यिक आहे का की त्यांचा प्रभाव तुमच्यावर झाला आणि तुम्ही लिखाणाला किंवा साहित्याला सुरुवात केली? तसे अनेक साहित्यिकांचा माझ्या जीवनावरती परिणाम झालेला आहे. विशेषतः महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा माझ्या मनावरती खूप परिणाम झाला. दुसरे हिंदीचे लेखक यशपाल आहे, त्यांच्याही लिखाणाचा खूप चांगला परिणाम झाला. इतर सर्व लेखक आहेत, पण मराठी साहित्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचा खूप परिणाम झाला ते म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांचं माझ्या जीवन माझ्या आठवणी हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे आणि ते मला कॉलेज जीवनात वाचायला खूप आवडीनं ते वाचलं आणि त्यांच्या जीवनाचा खूप असा प्रभाव मला वाटला की एखादा मनुष्य सत्यनिष्ठपणे किती महत्त्वाचं काम करू शकतो आणि कशा प्रकारे सगळ्यांशी संबंध येऊन देखील त्याच्या स्वतःच्या मनामध्ये कुणाच्याही बद्दल दुर्भावना अशी नसते, तर तो प्रत्येकाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि सत्यनिष्ठेनं वागण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल रामजी शिंदे हे तसं मराठा कुटुंबात आपले ज्याला म्हणतो जमखंडी वगैरे ह्या तिकडच्या भागातून आले आणि महाराष्ट्रात राहून पुण्यात राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुण्यामध्ये शिक्षण घेताना त्यांना खूप वेगवेगळे अनुभव आले. त्यामध्ये त्यांनी त्याची वर्णनं केलेली आहे. मराठा समाजामध्ये शिक्षण तसं फार कमी, कारण शेती वगैरे असल्यामुळे थोडंसं फार शिक्षण झालं की चालतं, पण यांना शिक्षणाची ओढ असल्यामुळे ते पुण्यात आले आणि त्या काळातल्या सगळ्या लोकांशी यांची भेटी झाली. आश्चर्य म्हणजे हा एकमेव असा माणूस आहे की ज्याने टिळकापासून ते गांधीपर्यंत यांचे संबंध आले आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. म्हणजे टिळकापासून गांधीपर्यंत म्हणताना त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आहेत आणि अशा प्रकारे इतक्या लोकांशी संबंध येऊन देखील आपलं जीवन कार्य अत्यंत निष्ठेनं करणारे विठ्ठल रामजी शिंदे ही एक फार मला महत्त्वाची गोष्ट वाटते. त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि मग त्याच्यातून ते पुढे तिथे गेले आणि त्या ठिकाणी धर्माचं शिक्षण घेतलं. विशेषतः उदारमतवादी माणसाचा धर्म कसा असू शकतो अशा प्रकारे त्यांनी भारतामध्ये प्रबोधनासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याचं शिक्षण घेतलं आणि त्यांनी प्रार्थना समाजाचं काम सुरू केलं. पुण्यामध्येही तर प्रार्थना समाज होता. आता प्रार्थना समाज म्हणजे कसं की बंगालमध्ये राजा राममोहन राय यांनी सामाजिक चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीमध्ये अनेक गोष्टी ज्या भारतीय धर्माच्या दृष्टीनं किंवा वेगवेगळ्या रूढी पद्धतीच्या दृष्टीनं ज्या वाईट प्रथा होत्या त्याच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. त्यांचा ब्राह्मो समाजाचा उद्देश म्हणजे उदारमतवादी आणि सर्वांना समजून घेणारा असा समाज हा स्थापन केला. त्याचंच रूपांतर पुढे प्रार्थना समाजामध्ये झालं आणि पुण्यामध्ये मात्र ते विचार केला की जर ब्राह्मो समाज हे नाव दिलं तर पुण्यामध्ये आणखी त्याला वेगळी ज्याला म्हणतो अवस्था येईल. त्यामुळे त्याला प्रार्थना समाज एक नाव ठेवलं. प्रार्थना समाजाची ध्येय खूप चांगली की ईश्वर एक आहे, सर्व आपण त्यांचे बंधू आहोत, लेकरं आहोत आणि माणसाशी माणसाने कसं वागावं अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी ती मांडली आणि विठ्ठल रामजी शिंदे हे ध्येय निश्चयानं काम करत होते. तर सर्वात माझ्या मनावर परिणाम करणारा भाग असा झाला की विठ्ठल रामजी शिंदे हे आपल्या प्रारंभीच्या काळामध्ये प्रार्थना समाजाचं काम करत असताना अहमदनगरला आले. अहमदनगरलाही त्यावेळी प्रार्थना समाजाचं काम सुरू होतं आणि त्यामध्ये ते
लोकांना उपदेश करत असत. आता कसं झालं की ब्रिटिशांच्या काळामध्ये काहींना राजकीय सत्तांतरासाठी प्रयत्न करायचा होता, स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचा होता, पण ज्यांना या गोष्टीपेक्षाही हा समाज जो सगळा गुलाम का झाला हा फार महत्त्वाचा भाग. कसं असतं की एक वाक्य मी वापरलं होतं की लोक जेव्हा आपल्या अवनतीविषयी बोलतात तेव्हा काय म्हणतात की आम्ही गुलाम होतो म्हणून आम्ही खराब झालो, आमचा समाज बिघडला. म्हणजे अशी गोष्ट सांगतात की आम्ही गुलाम होतो म्हणून आम्ही अधपतित झालो. पण खरं उलट आहे, आम्ही अधपतीच होतो म्हणून गुलाम झालो. आणि हे अधपतन असल्यामुळेच आपल्याकडे गुलामीच्या बेड्या आल्या आणि आपण माणसाविषयीचे द्वेष, जाती द्वेष खूप भयंकर वाढले की एकमेकांच्या त्याचं वाटोळं झालं तरी चालेल अशा पद्धतीचा जो भाव आपल्या मनामध्ये होता. त्यामुळे कुणीही आव्हाने राज्य करावं असं झालं की आपल्यावरती एका हिंदीमधल्या मोठ्या लेखाने फार सुंदर वाक्य वापरलंय. एका वाक्यात ज्याला आपण इतिहास म्हणतो तसा इस देश पर गुंडे गुलाम लुटेरे यहाँ तक की सौदागर भी राज कर गए. म्हणजे परकीय आक्रमक की ज्यांना खायला नव्हतं ते लुटायचाच प्रयत्न करत होते, अशा लोकांनी टोळ्या आल्या आणि त्यांनी पराभूत केलं. गुलाम घराण्यातली माणसं आली, त्यांनीही इथं राज्य केलं, लुटारूंनी राज्य केलं, व्यापाऱ्यांनी राज्य केलं. तर हा देश असा की मग कुणी यावं आणि राज्य करावं असं होता का? कारण आपला देशाचा इतिहास हा गुलामीचा इतिहास आहे आणि जो संघर्षाचा इतिहास आहे तो स्वामी विरुद्ध त्याच्यावरचा आक्रमक असा आहे. म्हणजे देश स्वातंत्र्य या भावना कमी आहेत, पण बा माझा मालक, जिसका नमक खाया उसका काम करेंगे. म्हणजे तुम्ही कोणालाही नोकरीला ठेवायचं, तो तुमचा चाकर असला तर स्वामीनिष्ठाही महत्त्वाची, बाकी काही नाही. त्यामुळे स्वामीनिष्ठेमुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजींच्या राज्यात देखील खूप मुस्लिम अधिकारी होते, काम करणारे लोक होते, त्यांनाही नेमणूक मिळाली. कारण तिथे त्यावेळेचा गुण राजाच्या काळामध्ये स्वामीनिष्ठा हा महत्त्वाचा गुण मानला जातो. आज जसं आपण म्हणतो की देश, आता देश म्हणजे देशातली माणसं आणि देशातल्या माणसांच्या विषयी, पण एक काल्पनिक अशा प्रकारे आपल्या पुढे हे ठेवून त्या ध्येयावरती आपण जेव्हा लढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ती यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये या देशामध्ये जातीयवाद आहे आणि वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये देश असा वाटला गेलेला आहे. तर त्या काळामध्ये अशा स्थिती आहेत की आमचं नगर शहर जे आहे ते नगर शहर असं ज्याला म्हणतात की 4 लोकांच्या वस्तीचं मोठं गाव आहे. म्हणजे त्यामध्ये एक विणकर समाज आहे की जो आंध्रमधून आलेला आहे, तो एक 25%, एक राजस्थानी समाज तो एक 25%, मुस्लिम 25% आणि इतर सगळे असे. म्हणजे हे बहुरंगी बहुआयामी असं गाव. आणि या बहुरंगी गावामध्ये माझं बालपण गेलं की मी सगळ्यांना पाहत असतो. या सगळ्यांची दृष्टी किंवा सगळ्यांचे स्वभाव मला कळत होते. तर विठ्ठल रामजी शिंदे नगरला आले आणि प्रार्थना समाजात त्यांची भाषणं झाली. त्या काळात आपली मंडळी जी दलित मंडळी होती ती ठिकठिकाणी कुठे कामाला सरकारी, कारण शेवटी त्यांना नोकऱ्या सरकारातच मिळत. जात पाहिल्यावर खाजगी कारखानदार तर काही ठेवणार नाही, तो कोणावर ठीक आहे, तो तर आपण स्वजातीयांनाच ठेवतो. पण त्यांना ब्रिटिशांच्या काळात नोकऱ्या मिळाल्या आणि ब्रिटिश सत्तेमध्ये एक गोष्ट झाली की कॅम्प्स जे आहेत म्हणजे लष्करी छावण्या या वेगळ्या आहेत आणि शहर वेगळं. त्यामुळे कॅम्प्सची एक संस्कृती वेगळी निर्माण झाली. प्रत्येक कॅम्पचा एक वेगळं विभाजन किंवा त्यात काम करणारे लोक, त्यात दलित लोक जे बटलरची कामं करीत, सेवा करीत, तर अशी वस्तीच वस्ती वसली. कारण कॅम्प ही संस्कृती वेगळी झाली आणि शहर एक वेगळं झालं. अशा कॅम्पच्या संस्कृतीमध्ये
आपली काही माणसं कुठे कामाला होती, कुठे हॉटेलमध्ये कामाला आहेत, कुठे खाजगी बंगल्यामध्ये कामाला. तर नगरमध्ये एक बटलर होते आणि ते खूप चांगलं सामाजिक काम करत फार प्रसिद्ध होते. आणि त्यांना असं वाटलं की आपल्या मुलांच्या करता शाळा वगैरे कराव्या. निदान त्यांनी शाळेसाठी अर्ज केला होता. कारण शाळेमध्ये प्रवेश तर एक तर दिला तर ते जातीयवाद्याप्रमाणे असत आणि काही ठिकाणी करवट असत, बाहेरच बसा असं असायचं. बाबासाहेबांना देखील बाहेरच बसावं लागलं होतं शाळेच्या. तर ही माणसं घेणार कोण? मग अशा काळामध्ये काही लोकांना शिक्षकाच्या नोकऱ्या लागल्या 1-2 ठिकाणी. ती माणसं काय करता येईल आपल्या समाजाकरता ही बाब होती. त्यामुळे भिंगार हा कॅम्पमध्ये भाग घेतो, कारण त्या ठिकाणी म्हणजे ब्रिटिशांची मोठी छावणी आहे आणि लष्करी केंद्र आहे. त्यामुळे तिथे कामं मिळू शकतात त्या वेगळ्या स्वरूपामध्ये. तर त्यांनी शाळेसाठी अर्ज केला होता. मग त्यांना असं कळलं की ही काही प्रार्थना समाजाची मंडळी आहेत, ही गोरगरिबांच्यासाठी काही कामं करू इच्छितात, त्यांना मार्गदर्शन. तर त्यांनी असा विचार केला आणि त्यापैकी 2 गृहस्थ हे विठ्ठल रामजी शिंदेना येऊन नवी पेठमधल्या प्रार्थना समाजात भेटले आणि त्यांना असं म्हणाले की आम्ही सगळे असे गरीब लोक आहोत, तर तुम्ही येऊन आमच्या वस्तीला मार्गदर्शन करा आणि आम्हाला काही शिक्षण घ्यायचं मुलांची इच्छा आहे, तर त्यात काही मदत करता येईल तर करा. तर विठ्ठल रामजी शिंदेने विचार केला की ठीक आहे, आपण सार्वजनिक कामात निघालो तर हाही प्रसाराचा भाग करू, माणूस सगळीकडे एक आहे. तर त्यांनी हो म्हटलं. तर सभेची वेळ काय करावी? तर ते म्हणाले की साहेब फार उशिरा होईल सभा, लोक खाऊन पिऊन येतील, मग आपण करू. तर म्हणजे ठीक आहे, मग रात्री तुम्ही तांगा घेऊन या. तर ती माणसं तांगा घेऊन आली आणि तांग्यामध्ये ते रात्री 9 वाजता 9:30 वाजता निघाले आणि खूप उशिरा जवळजवळ 12 वाजता ती सभा झाली. तर त्यांनी वर्णन केलं आहे त्या भिंगारच्या सभेचं. भिंगारचे सगळे गरीब लोक म्हणजे दलित वस्ती, महार वस्ती, मातंग वस्ती, जी काय वस्त्या होत्या त्या आजूबाजूच्या, ते सगळे लोक तिथे जमा झाले रात्री 12 वाजता. खूप जाणं शक्य आहे ते सगळं स्वच्छ कपडे घालून वगैरे आले. ठिकठिकाणी त्यांनी पलिते लावले. त्यावेळी लाईट नव्हते, 100-125 वर्ष झाली या गोष्टीला. तर पलिते असे लावले होते आणि त्या दिवशी अमावास्या होती आणि हे सगळी माणसं त्यांची वाट पाहत बसली. ते म्हणले इतक्या उशिरा कसं? ते म्हणजे लोक सगळे कामावरून येतात, ते कामावर आल्यावरती जेवण खाऊन आटपून आता ते येतील. म्हणजे रात्री 12 वाजता ते सुरू झालं. आणि विठ्ठल रामजी शिंदेने हे सगळं स्वरूप पाहिलं, ती गरिबी, पण ती त्यांची ओढ की बा आपल्याला पुढं गेलं पाहिजे. तर मग त्यांनी तिथं भाषण केलं आणि त्यांनी असं भाषण केलं की त्या क्षणात त्यांच्या मनात विचार आला. त्यांनी त्यात लिहिलं आहे की मला असं वाटलं की या पुढचं आपलं जीवन हे सर्व या लोकांना सात्वित करून टाकावं. तर हा पहिला भाग झाला आमच्या नगरजवळ भिंगार येथे. त्यांनी प्रतिज्ञा केली की आता यापुढे माझं सगळं आयुष्य हे तुमच्या सेवेसाठी मी वाहून घेणार आहे. फार मला परिणाम माझ्या मनावरती असा झाला की एक माणसानं आपलं आयुष्य सगळं दलितांना द्यावं. एका सभेमध्ये सगळं दृश्य पाहून त्यांचं सगळं प्रेम, लोकांची निष्ठा, लोकांचा सगळा ज्या जो कार्याबद्दल विषयीची आस्था, सहभाग ते पाहून, तर मग त्यात 3-4 लोकांची नावं त्यांनी ठेवली होती की बाबा ती माणसं ही शाळेसाठी आम्ही परवानगी मागतो. आणि मी म्हटलं ती अमावास्या होती. मी खूप महान पुरुषांची चरित्र वाचलेली आहेत. कुणाला जेव्हा साक्षात्कार होतो किंवा चांगलं वाटतं ते कसं आहे, ती पौर्णिमा वाटते. मग बुद्धाच्या पौर्णिमा सगळे, ज्ञान झालं ती पौर्णिमा, निर्वाण झालं ती पौर्णिमा, कबीराचं ते सगळे पौर्णिमेला करतात. परंतु अज्ञानाच्या अंधकारात अमावस्येला देखील साक्षात्कार होऊ शकतो आणि माणूस बदलू शकतो. हे मला विठ्ठल रामजींच्या जीवनामध्ये होते. कारण लोकांना अमावस्येला काही करू नये, ती अशुभ असते वगैरे. पण या काळात देखील की जिथे अंधकार आहे सगळीकडे, त्या काळात त्यांना असं सुचलं की नाही, आपण दलितासाठी काम केलं पाहिजे आणि त्यांनी ती प्रतिज्ञा केली. तर माझ्या मनावर फार परिणाम झाला. तो इतका की आता मी जेव्हा
बऱ्याच वर्षांनी साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष झालो आणि परत मला तो विषय जेव्हा आल्यावरती मी सांगितलं की विठ्ठल रामजींचं सगळं साहित्य आम्ही प्रसिद्ध करू आणि ते मी केलं. आणि मग मीही साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष झालो. त्यात मी जाहीर केलं, तुम्हाला सत्कार झाला नगरला, की ज्या विठ्ठल रामजी शिंदेनी गोरगरिबांचं काम सुरू केलं आणि पहिल्यांदा अस्पृश्यतेचा लढा, अस्पृश्यतेचा प्रश्न जगापुढे मांडला. त्यांनी अस्पृश्यतेवरती खूप लिहिलं, लेखन केलं, कुठून काय वगैरे. आणि लेखन करून नुसतं थांबले नाही, तर त्यांनी जी काँग्रेसची चळवळ होती त्या लोकांना पटवून दिलं की हा प्रश्न देखील तुम्ही तुमच्या ऐरणीवर घेतला पाहिजे. नुसतं ब्रिटिशांचं राज्य जावं हे महत्त्वाचं नाही, तर या देशामध्ये एकता समता यावी याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल का. आणि बाबासाहेबांचाही उद्देश हा होता की गांधीजी होता, ते म्हणाले की गांधीजी तुम्ही हे खर्च करता ठीक आहे, परंतु ते जर माझ्यासारख्याला दिले असेल तर मी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. आणि तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टीपेक्षाही जर सांगितलं असतं की प्रत्येक माणसाने दलित स्त्रीला कामावर ठेवावं, नोकरीवर ठेवावं, तर अधिक झालं असतं. तर हा प्रश्न पण सर्वात आधी विठ्ठल रामजी शिंदेनी मांडला, अस्पृश्यतेचा प्रश्न. आणि त्याच्यावरती लेखन केलं, संशोधन केलं आणि कार्य सुरू केलं शिकवण्याचं. आता कसं झालं की बऱ्याच वेळेला आपण काही लोकांची काल्पनिक भांडणं लावून टाकतो, पण मोठी माणसं ही खरंच मनानं मोठी असतात. ती एकमेकाच्या विरोधात असतील, विचार विरोधी असतील, कधी काळी बोलतही असतील, परंतु त्यांच्या एकमेकांच्या विषयीचा जो सन्मान आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि काही वेळेला आपण तेवढंच धरून बसतो की ती माणसं विरोधात होती. तर असं मलाही कळलं की अरे विठ्ठल रामजी शिंदेचं काम फार मोठं आहे. म्हणून जेव्हा बेळगावच्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो, दलित बौद्ध साहित्य संमेलनाचा, त्याच्यामधल्या माझ्या भाषणाचा शेवट मी असा केला की महाराष्ट्रामध्ये आपण ही नावं घ्यावी लागतील की समतेच्या लढ्यामध्ये शाहू फुले आंबेडकर असं म्हणतो, पण आपण आता एक नाव ॲडिशनल जोडलं पाहिजे. आणि ते मी त्याच वेळी जोडलं, 68 साली शाहू फुले आंबेडकर असं जोडलं पाहिजे. शाहू फुले शिंदे आंबेडकर अशी 4 नावं जोडली पाहिजे, कारण शिंदे यांची भूमिका फार महत्त्वाची होती आणि ती विसरली जाते. विसरली का जाते की मराठा मंडळींना असं वाटायला लागलं की हा मनुष्य आपला नाही आहे, हा त्यांची कामं करतो. आणि आपल्या माणसाला वाटलं की हा आपला कुठे आहे, हा त्यांचा मनुष्य आहे. कारण आताच्या काळामध्ये जेव्हा निवडणुकीचा प्रश्न येतो तेव्हा एपी शब्द हा फार प्रसिद्ध आहे. मी गमतीनं माझ्या आत्मकथेत सांगितलं की आपल्यापैकी कोणी आहे का, तर एपी फार सगळ्यांना वाटतं की हा एपी आहे का. तसं ते दोन्हीकडे झालं, म्हणजे तेही आपलं म्हणेना आणि हेही आपलं म्हणेना. आणि त्यांनी मोठं कार्य सुरू केलं, ते सुद्धा अस्पृश्य वस्तीत जाऊन पुण्यामध्ये त्यांनी शाळा काढली. महात्मा फुल्यांची जी शाळा आहे ती चालवली पुढे. आणि त्या ठिकाणी ज्यांची बहीण होती ती कामाला होती आणि त्यांनी खूप मोठं काम केलं आणि प्रार्थना समाजाचं मोठं काम केलं, अस्पृश्यतेच्या शिक्षणाचं मोठं काम केलं. आणि खूप आश्चर्य वाटले की त्या माणसाने किती संघर्ष करावा. टिळकांच्या बरोबर सुद्धा काम केलं की टिळकांना असं वाटलं की बाबा दारूबंदी झाली पाहिजे, तर दारूबंदीसाठी सुद्धा काही गोरगरीब दारूच्या व्यसनामध्ये नष्ट होतात तेव्हा तेही केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर काम केलं. आणि शिक्षणाचंही काम सुरू केलं. तर याच्यामध्ये त्यांनी सर्वस्वपणे वाहून घेतलं. तर हा माझ्या मनावर फार परिणाम झाला आणि मी असं म्हटलं की कसे झाले तपाय की गंमत असं की ते सयाजीराव महाराजांच्याकडे गेले. सयाजीराव महाराजांनी सगळ्यांना मदत करीत असत, आपल्याला माहिती आहे, त्यांची खूप आस्था होती. तर ते म्हणले की बाबा मी अस्पृश्यतेसाठी दलितासाठी काही करू इच्छितो. तर त्यांना ते काय म्हणाले की बोल तुम्ही हे करा, त्यांना काही जागा द्या, कोणाला काही नोकऱ्या द्या, पण म्हणे असं करा की यांची मुलं बाहेर कारण ते शिकून आले होते लंडन आणि त्यांच्या मनावरती सगळा परिणाम होता की एकदा तो समाज पाहिल्यावरती मनुष्य मग आपल्या समाजाचं कसं करावं हे पाहतो. तर ते म्हणजे तुम्ही असं करा, अस्पृश्य मुलांना स्कॉलरशिप द्या, त्यांना विदेशात शिकवायला पाठवा, हे एक करा, बाकीची आणखी कामं करा, पण
एक महत्वाचं काम सांगितलं आणि ते सयाजीराव गायकवाडांच्या मनामध्ये बिंबलं. त्यांना स्वकीयांनी सांगितलं की हे काम करा. तेव्हा सयाजीराव महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना जी स्कॉलरशिप मिळाली ती त्या काळामध्ये सुचवण्याचं काम विठ्ठलरामजी शिंदेंनी केलं. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे, कारण सयाजीरावांचं जीवन माहीत नाही लोकांना की त्यांनी किती महत्वाचं काम केलं. तेव्हा आपण कसं आहे की जे दिसतं हाताला येईल तेच आपण माहिती आहे. आपल्याला बाकीचं आयुष्यभर शिक्षणाचा पत्ताच नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी माहीत पडतील असं नाही. पण त्यांनी हेही सुचवलं, वस्त्या केल्या आणि यांना सहकारी शेती द्या याच्यासाठी मोठी चळवळ केली. जमिनी मागितल्या किंवा यांना सगळ्यांना शेती करू द्या. शाळा शिक्षणाची सोय केली, स्वतः शिकवत असत. तर अशा प्रकारे आपलं आयुष्य संपूर्णपणे त्यांनी प्रार्थना समाजाच्या रूपाने आणि इथे डिप्रेस क्लास मिशन ही जी संस्था आहे ती त्यांनी चालवली. आणि अहिल्याबाई होळकरांचे जे हे होते होळकर त्यावेळी राजे होते ते आले आणि त्यांनी मोठी देणगी दिली त्या काळात. मग मोठी जमीन खरेदी करून शाळा हॉल वगैरे तयार केले. आणि शेवटी एक लक्षात घ्या, जगामध्ये मी अनेक गोष्टी पाहिल्या की समजा मी संस्था बनवली, मोठी बिल्डिंग बनवली, इमारत बनवली, तर मी असं विचार करतो की ही कुणाला द्यायची? तुम्ही आपल्या नातेवाईकाला देतो. मी साखर कारखाना काढला तरी माझ्या मुलाला मी आधी चेअरमन करतो, त्याचा राज्याभिषेक करतो. मग काय आणखीन काही ज्या गोष्टी असतील त्या देतो. पण ज्यांच्यासाठी आपण संस्था काढली त्यांनाच ही संस्था अर्पण करावी, त्यांनीच पुढे चालवावी. आपण चालवलं इतकं ठीक झालं, त्यांनी कधीही कोणालाही आपल्या नातेवाईकाला घेतलं नाही आणि संस्थेचं प्रमुख केलं. त्यांनी आपल्या मंडळींना बोलावलं आणि त्यांच्या ताब्यात ती संस्था दिली. त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला, अनेक गोष्टी झाल्या, पण हे सगळं करून त्यांनी दिली आणि म्हणजे आता मी आरामात जातो, तर तुम्ही तुमचं काम करा. पण इतकं मोठं वैभव DC मिशन सारखं हे आपल्या मंडळीच्या आज ताकद आहे, शेवाळ यांच्याकडे आहे. याचं कारण असं की त्यांची दृष्टी किती महान किंवा हे तयार केलेली गोष्ट आहे की आपण आपल्या नातेवाईकांना नाही, इतरांना ज्यांच्यासाठी केली तीच कार्यकर्त्यांना द्यावी आणि ते देऊन मोकळे झाले. आपल्याला माहिती आहे की साधी एक खोली सुद्धा आता देवत नाही लोकांना. खोलीसाठी आईचाही खून करणारे लोक आहेत किंवा फ्लॅट नाही मिळाला म्हणून ह्याचं मर्डर केलं इस्टेटीसाठी. अशा काळामध्ये सर्व इतकी मोठं वैभव, इतकी जागा, ज्या काळात त्यांनी कॉलेज बांधलं, शाळा बांधली, ते सगळं देऊन टाकावं आणि आपल्या लोकांच्या स्वाधीन करावं. आणि मग स्वतः वाईला गेले आणि प्रार्थना समाजामध्ये निवृत्त होऊन आपलं काम केलं. त्यांना राहायला घरही नव्हतं, ते घर देखील त्यांनी मिळवलं, सगळं किडी केलं. आणि महाराज म्हणत होते की अरे विठ्ठल, तू काही काम केलं नाहीस, तुझ्याकडे घर नाही, हे तुला मी घर बांधून किंवा नाही, मी आता केलंय साहेब असं. आणि घर बांधलं. त्यांचे पुत्र आणि ही सगळी फार मोठी मंडळी झाली. ते मोठे एअर कमोडर झाले. त्यांचे नातू जे माझे मित्र होते आणि इथल्या प्रार्थना समाजाचे प्रमुख होते. आपल्याला माहीत नाही, कदाचित आपण जाऊन पाहावं. पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये एक सुंदर प्रार्थना समाजाची बिल्डिंग आहे, ऐतिहासिक आहे. या सगळ्या आताच्या काळात आपल्याला दिसत नाही, पण जर गेले म्हणून पाहिलं तर लक्षात येईल ते फार महत्त्वाचं आहे. भांडारकर नावाचे मोठे विद्वान होते, त्यांनी मोठी संस्था काढली आणि वाचनालय, शाळा, कॉलेजेस हे गोरगरिबांसाठी व्हावं म्हणून मदत करणारे असे. त्यांचं स्तूप देखील तिथे स्मारक त्या ठिकाणी आहे आणि ते स्तूप बांधलंय त्यांनी. म्हणजे त्यांच्या मनावरती बुद्ध विचाराचा किती परिणाम होता. आणि शेवटी ते ब्रह्मदेशमध्ये गेले आणि त्यांनी तिथे एक बौद्ध भिक्षू होते मोठे, कोंडाणा हा शब्द वेगळा आहे, ते कौंडिन्य आहे. कौंडिन्य हे जे 5 शिष्य बुद्धांना पहिल्यांदा भेटले त्यापैकी एक कौंडिन्य नाव आहे. तर ते आपण पुढे उच्चार हे करताना झालं, पण त्यांची भेट झाली तिथे आणि ते म्हणाले की मला बुद्ध धर्माची तुम्ही दीक्षा द्या. तर त्यांनी सांगावं की अहो मी तुम्हाला दीक्षा कसा देऊ शकतो, कारण तुम्ही आधीच त्या विचारानं हे दीक्षित आहात
आणि त्यामुळे त्यांनी जाऊन बौद्ध मंदिरात ते स्वतः अर्थानं स्वतःला बुद्धिस्ट समजत आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला रंगूनमध्ये जाऊन. आपल्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये किंवा बाबासाहेबांचा ना विरोध होता. त्यांच्या निवडणुकीत असं झालं, ते निवडणुकीत पडले, कारण पडणारच. जो मनुष्य जातीयवाद मानत नाही त्याला मग स्वजातीय लोक देणार नाही आणि विजातीय लोक देणार नाही. परंतु त्यांनी आणखीन एक मोठा विषय मांडला की ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध लोकांना वाटतो तो असा की त्यांनी असं सांगितलं की बा जेव्हा एखादा प्रतिनिधी आपण दलितांचा घ्यायचा असेल तर तो चांगल्यापैकी घेतला पाहिजे. समजा काही वेळेला एखाद्या निवडणुकीमध्ये देखील लोक असा आपल्या अधिकाराखाली राहणारा माणूस उभा करतील आणि सगळ्या चाव्या तेच आपल्या हातात ठेवतील. तर जर चांगला जर कोणी भेटला नाही तर शासनानं ते नेमलं पाहिजे, त्याचा आमदार म्हणून त्याची नेमणूक केली पाहिजे असा त्यांनी विषय मांडला. बाबासाहेबांनी विरोध केला. बाबासाहेबांना असं वाटलं की जेव्हा शासन नेमेल तर शासन आपल्याच हाताखालच्या माणसाला किंवा आपल्याच गुलामाला आपल्याच मानसिक माणसाला नेमेल, तेव्हा त्याला विरोध केला. तो विरोध झाला, पण त्या विरोधाला सुद्धा ते कायम राहिले आणि पुढे हे झालं. पण किती आश्चर्यकारक घटना, कारण काव्यात्मक न्याय कसा असतो पहा की त्यांची दृष्टी खूप बरोबर होती विठ्ठलरामजींची की तुम्ही अशी निवडणूक घेतली तर बाकीचे लोक त्यांचं चांगला मनुष्य तुमचं जाऊ देणार नाही, तेव्हा चांगला मनुष्य हा तुम्ही निवडून करा. हे जेव्हा सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं की स्वतः ते निवडणुकीत पडले, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये. कारण त्यावेळी जे मतदारसंघ होते त्याच्यात सगळ्याची बांधणुकीमध्ये त्याच्यामध्ये आमच्या नगरचे प्रज रोहम निवडून आलेले आहेत आमदार. पण त्या काळात बाबासाहेबांची नेमणूक करण्यात आली, कारण कायदा कसा पास झाला किंवा शासनानं नेमणूक करावी जर चांगला मनुष्य आला नाही तर, आणि त्यामध्ये बाबासाहेबांची निवडणूक झाली. पण आता कसं झालं की माणसं खूपच बेभान झालेली असतात ना, तेव्हा त्यांचं असं लक्षात नसतं किंवा काही माणसं किती शांतपणे त्यागानं काही गोष्टी कबूल करतात, विरोधही कबूल करतात. आणि अशा पद्धतीनं एक मोठा आश्चर्याचा धक्का की बाबा ज्याला विरोध केला की नाही शासनानं नेमू नये, पण मग बाकीचे पराभूत झाल्यावरती शासनानं जेव्हा बाबासाहेबांची नेमणूक केली तेव्हा एका अर्थाने एक काव्यात्मक न्याय झाला. तर या माणसांचे विरोध कसे असतात की ते मनात मी एक खूप सुंदर वाक्य वापरलं होतं की मागच्या पिढीची माणसं फार मोठी होती, ती बाहेर विरोध करायची, वैचारिक विरोध करायची, पण मनानं एक होती, आतून एक होती की नाही भलं झालं पाहिजे, आपण इंग्रजाशी भांडूया, आपण याच्याशी भांडूया, आपण एकमेकाशी भांडूया, परंतु जेव्हा हिताचा प्रश्न येईल तेव्हा आपण एक होऊया, तेव्हा एकमेकाविषयी असं होते. आता उलट स्थिती आहे नेमकं, वरून एक होतात, एक मोठा हार सगळ्यांच्या गळ्यात घालतात आणि दुसऱ्या दिवशीच एकमेकाच्या पाठीत चोरा खुपसायची तयारी असते की हा जास्त तर नाही मागून घेईल, हा तर जास्त नाही करेल, हा स्वतः करता घेईल का नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे हा मोठा आहे की ही माणसं फारच मोठी आहेत, ही मनानं चांगली आहेत, मनानं एक आहेत, वरून वैचारिक मतभेद आहेत आणि मतभेद निवळल्यावरती एकमेकांना समजून घेण्याची सुद्धा पद्धत आहे की ज्याच्याशी मतभेद होते, बाबासाहेबांचा विरोध होता, त्याच DC मिशनमध्ये शेवटी बाबासाहेबांचा ज्याला आपण म्हणतो तळ होता. कधीही पुण्याला आले की त्या DC मिशन शिवाय कुठे जायचे नाहीत आणि पुणे करारामध्ये देखील विठ्ठलरामजी शिंदेची भूमिका महत्वाची होती. त्यांनी सहाय्य केलं या सगळ्या गोष्टी निस्तरण्यामध्ये, कारण त्यांनी काँग्रेसला देखील भाग पाडलं की हा प्रश्न घ्या, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये घ्या, आणि टिळकांना देखील भाग पाडला की हे प्रश्न महत्वाचे आहे. तेव्हा प्रत्येकाला या प्रश्नाच्या विषयी लक्ष द्यायला घालून काँग्रेस पक्षाला लक्ष द्यायला घातलं, टिळकांना लक्ष द्यायला घातलं त्याच्या आधी, आणि समाजाला लक्ष द्यायला घातलं, आपल्या समाजाला जागृत केलं आणि त्यांच्यासाठी शाळा काढून स्वतः काम केलं. तर इतकी याच्यामध्ये ज्या आपण म्हणतो की प्रेम, आस्था आणि असा प्रामाणिकपणा हा दुर्मिळ आहे. माझ्या जीवनावर फार परिणाम झाला. तेव्हा मी असा विचार केला की ज्या माणसाने हा प्रश्न देशाच्या ऐरणीवर प्रथम पुस्तकातून मांडला
कृतीतून मांडला, शिक्षणातून मांडला आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे यांची भूमिका होती. हा गृहस्थ शांतपणे शेवटी आपल्या सगळ्या गोष्टी सोडून निवृत्त जीवन जगत आपलं आयुष्य संपवलं. तर अशा माणसाची आस्था मला खूप असल्यामुळे मी त्यांचा परिचय देशाला व्हावा म्हणून विठ्ठल रामजी शिंदे हा हिंदीमध्ये ग्रंथ लिहिला किंवा यांचं जीवन लोकांना कळलं पाहिजे. आणि लोकांना जर हे जीवन कळलं तर लक्षात येईल की सामाजिक व्यवहार, राजकीय व्यवहार, वैचारिक मतभेद आणि वैचारिक उत्थान हे कसं करता येईल याचा एक खूप मोठा नमुना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनात दिसतो. त्यांचा या नानापेठमध्ये एके ठिकाणी पुतळाही उभा आहे. मला वाटतं 2 ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत. परंतु खूप मोठं कार्य केलं कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी. तर का कुणास ठाऊक अनायासे माझ्या भाषणामध्ये मी केलं की जशी एक रिले रेस असते, त्या रिले रेसमध्ये एक खेळाडू पुढे जातो, तो हातात मशाल असते त्याची ऑलिम्पिकमध्ये, आणि तो राऊंड पूर्ण झाल्यावरती ती आपली मशाल दुसऱ्याच्या हातात देतो आणि मग तो राऊंड मारतो. अशा प्रकारे ही एक समतेची एक रिले रेस आहे. याच्यामध्ये महात्मा फुलेंनी आपल्या हातामध्ये मशाल घेतली आणि आपलं कार्य पुरं केलं. पुढे जाऊन त्यांनी ती मशाल विठ्ठलरामजी शिंदेच्या हातात दिली, त्यांनी शाहू महाराजांच्या हातात दिली, शाहूंनी आंबेडकरांच्या हातात दिली, आंबेडकरांच्या नंतर आता ती मारावटी मशाल आता गेली. अजून मला सांगता पण ही रिले रेस आहे, कुणी ना कुणी ती घेऊन पुढे जाईलच. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण माणसं असतात, आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनंतर कांशीराम सारखा मनुष्य आला, त्यांनी परत ती मशाल धरली. पण लक्षात आहे की राऊंड पूर्ण होण्याच्या आत पुन्हा एक अशी एक वेळ येते की त्यावेळी पुन्हा असं वाटतं की अरे आता नाही, पण नाही, पुन्हा कोणीतरी बरोबर येतो आणि ते झालेलं आहे. तर आता या राजकारणाच्या सगळ्या स्थितीत पाहताना चंद्रशेखर आझाद नावाचा एक खूप चांगला मनुष्य पुढे आलेला आहे की नाही, ते विचार मरत नाही, ही मशाल खाली पडू देणार नाही. मग माणसं कितीही खपली तरी चालतील, पण ती मशाल घेऊन कोणीतरी पुढे जाईल, ती खाली पडू देणार नाही, एवढंच मला वाटतं.